स्ट्राईकवर लिकेज दादा आणि नॉन स्ट्राईकला गण्या. आणि हा पहिला चेंडू हा सुरेख असा चेंडू आणि सिंगल धाव. गण्या स्ट्राईकवर येत असताना आणि षटकातला दुसरा चेंडू आणि शॉट असा चेंडू आणि षटकार बॉक्स विकेटच्या रूपात एक गडी बाद एच डी विनर संघाचा. डी जे नवीन बॅट्समॅन डाव्या हाताचे फलंदाज चिराग पाटील. चांगले असे फलंदाज. पुढचा चेंडू चिराग यांना. चांगला असा चेंडू आणि तेवढीच चांगले असा कट करताना सिंगल धाव. तीन चेंडू आणि 2 धावा, 1 विकेट. पुढचा चेंडू उत्कर्षांचा लिकेशांना. बघूया. चांगला असा चेंडू आणि टॅपचा फटका आणि चौकार. डी जे चेंडू हा चांगला होता पण तेवढाच चांगला टॅपचा फटका आणि गच्चा असे क्षेत्ररक्षण करण्यात आले. पुढचा चेंडू आणि बोल्ड, क्लीन बोल्ड. काहीच संधी भेटली नाही फलंदाजाला. पुढचे गोलंदाज शुभम चिराग यांना. लेफ्ट हँडर बॅट्समॅन आहेत आणि राईट हँडर गोलंदाज आहेत. बघूया काय करतात. फुलटॉस असा चेंडू आणि टॅप करून टाकलेला आहे पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण उत्कर्ष द्वारा आपल्या संघासाठी 3 धावा वाचवताना. चिराग यांनी चांगला शॉट तर मारलेला पण तेवढंच चांगलं असं क्षेत्ररक्षण. पुढचा चेंडू शुभम यांचा अमित यांना. शॉट चेंडू आणि तेवढाच चांगला त्याला निरोप घेतलेला आहे आम्ही त्यांनी. डी जे
शॉर्ट चेंडू होता आणि त्याच्यावर पूर्ण असं चौकार मारला आहे आणि कट करण्यात आला आहे एका धावेसाठी. स्कोअर कार्ड एकाने सरसावले. स्कोअर कार्ड झाले 12-3 चेंडू नंतर 2 विकेट. पुढचा चेंडू चिराग यांना. शुभम शॉर्ट असा चेंडू आणि तेवढंच चांगलं कट केलेलं आहे. कमिटी कमिटी बॉल बघा कुठे गेलाय. तोपर्यंत आपण मधुर असं संगीत ऐकू डीजे ऋतिक यांच्याकडनं. डी चार चेंडू आणि 13 धावा झाल्या आहेत एच डी विनर संघाच्या. शुभम यांचा पुढचा चेंडू. अमित यांना शॉर्ट असा चेंडू आणि तेवढंच चांगला असा शॉट आणि 4 धावा. डीजे अमित यांच्या फळीतून आलेला हा दुसरा चौकार आहे. अमित हे चांगल्या लयमध्ये दिसत आहेत. आपल्या संघासाठी 2 चौकार लगावले आहेत त्यांनी 4 बॉलांमध्ये. बघूया पुढचा असा चेंडू. कट करण्याचा प्रयत्न होता पण सीधा बॉलरच्या हातात आणि ओव्हर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला आहे 17. 2 विकेटा. की लवकरात लवकर सामना चालू करावे. पहिलेच आपल्याला जाम उशीर झालेला आहे तर जास्त टीम मीटिंग्स घेऊ नये. पुढे पण आपल्याला 2 पॅनल खेळवायचे आहेत. ही पहिलीच मॅच आहे. पुढचा गोलंदाज कौशल आणि चिराग हे स्ट्राईकवर. कौशल यांचा चांगला असा चेंडू आणि कट करण्यात आला आहे एक सिंगल धावेसाठी. सिंगल धाव्याने स्कोअर कार्ड पोहोचले 18 वर 1 चेंडू. आम्ही त्यांनी चौकार लगावलेत. आता बघूया संघासाठी काय करतात. शॉर्ट चेंडू आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि रन आउट. चिराग हे बाद झाले रन आउट.
आज मिस्टर दीपक. नहीं रे भाई, तुम लोग का कुछ आम्ही त्यांनी शॉट तर चांगला मारलेला, पण तेवढंच चांगले असे क्षेत्ररक्षण झाले उत्कर्षांच्या द्वारे. आणि इथे सुरेख असा चेंडू, पायाला ब्लश झाला चेंडू आणि सिंगल धाव लेग 22च्या रूपात. 3 चेंडू 19 धावा. दीपक हे स्ट्राईकवर. कौशल्यांचा सुरेख चेंडू आणि तेवढा सुरेख असा फटकार, पण चांगलं क्षेत्ररक्षण फिल्डरद्वारा. पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता आणि हा रनआउटची संधी आणि रनआउट. दीपक यांनी 2 चेंडू खेळून 0 धाव. उलटी धाव घेण्याचा पण तेवढंच चांगलं असं क्षेत्ररक्षण कीपरद्वारा. आणि न्यू बॅट्समॅन सचिन दीक्षित प्रॅक्टिसवर नाही आहेत, पण बघूया संघासाठी काय करतात. चांगला असा शॉर्ट चेंडू आणि तेवढंच चांगला असा फटकार, पण सिंगल धाव. गचा क्षेत्ररक्षण. ओव्हर 20 रन, 3 ओव्हर 20 रन. डीजे न्यू बॉलर भावेश. 20 धावा 20 धावा. पुढचा चेंडू आणि चांगला असा फटकार स्ट्रेटच्या दिशेने 4 धावा. प्रॅक्टिसर नसले तर चांगला असा फटकार होता स्ट्रेटच्या दिशेने. पुढचा चेंडू फुल टॉस आणि सीधा हातात चांगलं असं क्षेत्ररक्षण. 2 चेंडू आणि 24 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू भावेश यांचा सचिन यांना. शॉर्ट असा चेंडू आणि तेवढंच चांगलं असं क्षेत्ररक्षण, पर फेकी थोडी खराब होती, नाहीतर हा पण विकेट आला असता. उत्कर्षाने चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं, पण फेकी थोडी खराब होती. पण कीपरचं कलेक्शन खूप छान होतं. 3 चेंडू आणि 25 धावा. आम्ही त्यांनी 3 चेंडूमध्ये 2 चौकार तर लगावले होते, पण त्यानंतर त्यांची फळी शांत झाली आहे. अजून एकही चौकार आला नाहीये मागील 4 बॉलपासनं. बघूया चेंडूवर काय करतात. आणि वाईड चेंडू. पुढचा चेंडू भावेश यांचा, आम्ही त्यांना, आणि हे बॉक्स आउटच्या रूपात अजून एक गडी बाद षटकार. डी
पुढचे फलंदाज ओम दास. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधला. 26 धावा झाले आहेत, 5 विकेट. ओम हे मोठे फटके लावू शकतात, बघूया संघासाठी काय करतात. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू आणि ओमने टॅपचा फटका आणि रनआउट. शेवटचा चेंडू इनिंग मधला शेवटचा चेंडू सचिन यांना. बघूया सचिन मोठा फटका खेळू शकतात त्या चेंडूवर. चांगला असा चेंडू आणि तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण, पण लास्ट चेंडूवर आला फक्त सिंगल धाव. 27 रन झाले, 28चं टार्गेट. चांगले असे लेग कटर गोलंदाज. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे सोन्या आणि स्ट्राईकला अमोल. चांगला असा लेग कटर चेंडू आणि धावचीतच्या रूपात गडी बाद आणि पहिला विकेट पहिल्या बॉलवर. सचिन दीक्षित यांचं चांगलं असं मागे विकेट किपिंग. DJ आणि धावचीतच्या रूपात पहिला गडी बाद. पुढचा चेंडू सोन्या यांचा. उत्कर्षांना चांगला असा कट आणि एक धाव पूर्ण केली. पहिल्या बॉलवर पहिला गडी बाद झाला म्हणजे टीमवर थोडा तरी प्रेशर असेलच धनसार. पुढचा चेंडू शुभम यांना. चांगला असा लेग ब्रेक चेंडू आणि तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली अशी फेकी आणि नॉट आउट.
बॉलिंग, धावणं, कलेक्शन आणि परत थ्रो करणं, ॲथलेटिक्स मस्त आहे. पुढचा चेंडू उत्कर्षांना. सोन्यांचा चांगला असा लेग ब्रेक चेंडू आणि लेग बायच्या रूपात एक धाव. 4 चेंडू मागे 3 धाव झालेत 1 विकेटच्या मोबदल्यात. सोन्याने आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू 2 धावा आणि परत चांगला असा लेग ब्रेक चेंडू आणि तेवढंच चांगला असा कट. पण गण्या यांच्याकडनं काय षटकातला शेवटचा चेंडू सोन्या यांचा. बघूया उत्कर्ष मोठा फटका खेळू शकतात का. आणि शॉट असा चेंडू आणि तेवढाच चांगला असा शॉट. रतनदीप वेवूर आणि मायकॉपे दोन्ही संघांना विनंती करण्यात येत आहे की लवकरात लवकर रतनदीप वेवूर आणि मायकॉपे स्टेजवर यायचं आहे. दोन्ही टीमाच्या कर्णधाराने. मायकॉप संघाचा कर्णधार आलेला आहे रतनदीप वेवूर. पुढचा गोलंदाज गण्या. फेअर डिलिव्हरी. अंपायर फेअर डिलिव्हरी. गण्या यांचा चांगला असा लेग ब्रेक चेंडू सीधा पायावर बॉल जाऊन आदळतो. शॉर्ट चेंडू होता पण बॅट्समॅन समाचार उचलू शकले नाही त्या चेंडूचा. पुढचा चेंडू गण्या यांचा. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि परिपूर्ण पण गच्चा क्षेत्ररक्षण रोहित इक्केद्वारा बॉल कलेक्शन करता आलं नाही त्यांना. पण बॅकअप होता मागे सोन्या यांचा नेता आहे. 4 रन झाले असते. पुढचा चेंडू उत्कर्षांना गण्याचा. शॉर्ट चेंडू आणि सिंगल. तीन चेंडू आणि 10 धावा. पुढचा चेंडू विकेटची संधी आणि झेल घेतला आहे आम्ही त्यांनी. चांगला असं विकेट डीजे. रतनदीप विरुद्ध मायकॉफ ए आणि रतनदीप संघाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. वळूयात मॅचकडे. आणि इथे चुकी घडत असताना तिसरा गडी तंबूच्या आसऱ्यास परत जमवल्यात 3 गडींच्या मोबदल्यात. सुंदर असा सामना आपल्या भेटीस आलाय. आणि गणेशांचा पुढचा चेंडू फटका सजवला इंटू द गॅप जातोय सीमारेषा पार. चौकार. सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये धनसार संघाकडून.
14 धावा झाल्यात. इथून 14 अजून हवे आहेत विजयासाठी. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि विजयासाठी धावा पाहिजे त्या म्हणजे 14. चला आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय तो म्हणजेच सचिन दीक्षित. समोर आहे तो म्हणजेच फलंदाज उत्कर्ष पाटील. हलक्या हाताने ढकलला डिक्लेअर झोन साठी. 1 धाव येते. 1 धावेने धावसंख्या वाढते. 15 धावा. इथून 11 चेंडूचा खेळ आहे. धावा पाहिजे त्या म्हणजेच 13. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सचिन दीक्षित आणि फटका सजवलाय. चुकी चुकी आणि चुकी. चौकार येतोय. एक सुंदर संगीत या चौकारा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी अवघड परिस्थिती दिसतोय तो म्हणजेच गोलंदाजी करणारा संघ. सचिन दादा दीक्षित यांचा पुढचा चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न होता. प्रहार होता. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. इथून धावा पाहायला झाल्या तर 9 धावांची गरज आहे. 8 धावांची गरज आहे. चेंडू उरलेत ते 9. आणि बॅकअप चांगला होता. फेकी इथे थोडंसं कलेक्शन मध्ये चुकतंय आणि 5 धावा येत आहेत. आधीच माझ्याकडे ठेव कमी आहे त्यात माझा खर्च जास्त. असं नाही चालणार. सामना जिंकायचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये फार काळजी बाळगावी लागेल. आणि इथे चुकी घडत असताना आणि याच चुकीच्या मोबदल्यात 5 धावा. 1 धावून काढली. थ्रोच्या रूपाने चौकार आला. 4 धावांची भेट फलंदाजी संघाला. उर्वरित धावा राहिल्यात त्या 3. चेंडू उरलेत त्या 8. चला इथून जर सामना जिंकायचा असेल तर अट्टीतट्टीचा जोर लावा लागेल गोलंदाजी संघाला. फटका सजवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे. थोडंसं कॉलिंग मध्ये मिस्टेक. फेकी चांगली. कलेक्शन चांगलं आणि तंबूच्या आसऱ्यास परतावा लागेल ते म्हणजेच फलंदाज तन्मय याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजेच हर्षद. आणि फलंदाजी मार्कवरती जो उभा आहे तो उत्कर्ष पाटील. एक चांगला खेळाडू आहे. सलामी फलंदाजाच्या रूपात त्याने मैदानात तो आला होता. सामना 3 धावांची गरज आहे अजून विजयासाठी. तो मैदानात उभा आहे. पाहूयात विजयी करून आपल्या संघाला हा सामना भेट देतोय का उत्कर्ष. फटका सजवलाय. जातोय चौकार आणि सामना विजयी होतोय तो म्हणजेच धनसार. एक विजयासाठी सुंदर संगीत.